हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल शर्यत बजरंग या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इन्फिनेटिव्ह फॉर्म. सगळ्यात सांगून देतो, हे जे सिरीज आहे ग्रामरची, हे तुम्हाला 2027च्या बोर्ड एक्झामला खूप महत्त्वाची राहणार आहे. ठीक आहे, 2027 कारण का आपल्याकडे आता 8 महिने राहिले आहे. 8 महिने राहिलेले आहे. आता 8 महिन्यामध्ये मी तुम्हाला सगळं ग्रामर शिकवणार आहे, पूर्ण A to Z, जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कामात येणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. क्या करून टाका? सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशनला पण ऑन करून टाका. ठीक आहे, नोटिफिकेशनला ऑन करून टाका, कारण का मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला सगळ्यात पहिले दिसेल. ठीक आहे, तर नोटिफिकेशनला ऑफ करूया. ठीक आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट लेक्चरमध्ये मी जिरण शिकवलं होतं. ठीक आहे, जिरण शिकवलं होतं. आता मी त्याच्या बेसिसवर तुम्हाला इन्फिनेटिव्ह फॉर्म शिकवणार आहे. ठीक आहे, इन्फिनेटिव्ह फॉर्म शिकवणार आहे. तर तुम्हाला सांगतो, पहिले जर तुम्हाला इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, कन्वर्ट इंटू इन्फिनेटिव्ह फॉर्म, तर भाई ते जे राहील ना, ते पहिले जिरणमध्ये राहील. आणि जर तुम्हाला जिरणमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, ते इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये राहील. कायच्यामध्ये राहील? पहिलेपासून इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये राहील. ठीक आहे, इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये राहील पहिलेपासून. ठीक आहे, तर लक्षात घ्या. ठीक आहे, इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये राहील. आता आपल्याला इन्फिनेटिव्ह फॉर्म शिकायचा आहे. ठीक आहे, आता आपण कशाबद्दल शिकणार आहोत? इन्फिनेटिव्ह फॉर्म आहोत. तर लक्षात घ्या, इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये आहे म्हणजे ते इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ते पहिलेपासून जिरणमध्ये राहणार आहे. आता जिरण म्हणजे काय? कोणतंही आता रायटिंग हा काय V1ला प्लस ING लागून राहिलं तर ते जिरण फॉर्ममध्ये आहे. काय V1 प्लस ING राहिलं तर कशामध्ये आहे? V1 प्लस ING राहिलं तर ते कशामध्ये आहे? जिरणमध्ये आहे. V1 प्लस ING राहिलं तर ते जिरण राहणार, हे लक्षात घ्या. V1 प्लस ING. ठीक आहे, V1 प्लस ING राहिलं तर ते जिरणमध्ये राहणार आहे. ठीक आहे, तर आता आपण हे सगळं जिरणमध्ये पहा. ही डिसलाईक विजिटिंग विलेजेस. सगळ्यात पहिले मी V1 प्लस ING वाला वर्ड पाहिलं. हे बघा, विजिट आहे, त्याला ING लागलेला आहे. विजिट आहे प्लस त्याला ING लागलेला आहे. विजिटिंग करून टाकलं तर हे काय? जिरण फॉर्ममध्ये आहे. आता मी याला इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये कसं करेन? तर मला ING काढायचं आहे ना, तर मी इथे टू विजिट लिहून टाकेन. काय लिहून टाकेन? टू विजिट लिहून टाकेन. खतम. काय करून टाकेन? टू विजिट लिहून टाकेन. तर सेंटेन्स कसं होईन पूर्ण? काहीच नाही करायचं मित्रांनो, खूप सोपं आहे. काय करायचं? ही लिहायचं आहे डिसलाईक लिहायचं आहे. फक्त याची छेडखानी करायची, टू विजिट करून टाकायचं आहे. टू विजिट विलेजेस. ओके, आपलं हे सेंटेन्स झालेलं आहे. हे सेंटेन्स आपल्याला तुम्हाला 1 मार्क्स देईन. ठीक आहे, 1 मार्क्स देईन. आता क्वेश्चन नंबर 2. बट मार्किंग सगळ्यात पहिले बघा, V1 प्लस ING कोणत्या याला वरला लागला? हे आहे मेकिंग. V1 प्लस ING आहे म्हणजे मेकिंग झालं आहे. तर आपण याला छेडखानी करून घ्या. सेंटेन्स तसंच, बट टू मेक देम इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. ठीक आहे, हे आपलं सेंटेन्स झालेलं आहे. मी काहीच नाही केले मित्रांनो, फक्त V1 प्लस ING बघितला. तिसऱ्या सेंटेन्सवर जात आहो.
आय हेट वेटिंग आता मी तिसरं आय हेट वेटिंग अ क्राउडेड रेल्वे स्टेशन. मी हेट करतो क्राउडेड रेल्वे स्टेशन, म्हणजे जिथे खूप सारे लोक राहते तिथे मला जाणं आवडत नाही. आय हेट म्हटलं. आता V1 + ing वेटिंग दिसला. वेटिंग हा वर्ब आहे. वेटिंग बघितला ना, वेटिंग, तर हा जो वेट आहे V1 + ing तो वेट तसाच राहील आणि इथे टू लिहून द्यायचा आहे आणि सेंटेन्स तसं लिहून द्यायचं. झालं इन्फिनेटिव्ह फॉर्म. म्हणजे आपल्याला असा वर्ब क्वेश्चन जर इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये म्हटलं तर असा वर्ब बघायचा आहे ज्याला V1 + ing राहणार. ठीक आहे. तर ते V1 मध्ये राहिलंच पाहिजे, तेव्हाच ते जेव्हा जिरंडमध्ये राहीन तेव्हाच आपण इन्फिनेटिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतो. इन्फिनेटिव्हमध्ये राहीन तेव्हाच जिरंडमध्ये कन्वर्ट करू शकतो. टू वेट तर काय होऊन जाईल, आय हेट टू वेट द क्राउडेड रेल्वे स्टेशन. याचं फायनल आन्सर येणार आहे क्राउडेड रेल्वे स्टेशन. द बॉयज बिगेन लॉन्चिंग व्हेरी लाऊडली. द बॉयज सगळ्यात पहिले V1 + ing वाला बघितला, लॉन्च होता, लॉन्चिंग होतं, तर मी टू लॉन्च करून टाकला, खतम. हेच बदलायचं आहे, लिहायचं आहे. द बॉयज began to launch very loudly. हे आपलं सेंटेन्सचं सोल्युशन आहे. आता बघा, तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल असं मला वाटते. म्हणून भोला स्टॉप रनिंग सडनली हे मी तुम्हाला होमवर्क देतो. प्लीज होमवर्क कराय. हे मी तुम्हाला होमवर्क देतो. ठीक आहे. आणि व्हिडिओ चांगली लागली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब मनाला लागतो आणि नवीन व्हिडिओ बनवायला हेल्प करतो. म्हणून एक व्हिडिओला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. बाय.